ह्याच्यामध्ये मी जराशी हळद टाकत आहे, हे पहा, प्लस धना पावडर, किचन किंग मसाला आणि गरम मसाला. हे पहिलं हे करून घ्यायचं, एकत्र करून घ्यायचं. ह्याला पाणी सुटसतर भाजायचं. मिरची टाकलेली आहे त्याप्रमाणेच मी घाटी मसाला टाकते, थोड्याच प्रमाणात टाकते. तुम्ही कुठलाही मसाला टाकू शकता, कांदा खोबऱ्याचा किंवा मिरची पावडर. आम्ही घाटी मसाला करतो त्यामुळे घाटी मसाला टाकत आहे. मीठ टाकायचं, हे पहा, तुम्ही तुमच्या हिशोबाप्रमाणे मीठ टाका. हे पहा मसाला कसा लाल व्हायला लागलाय. मसाला भाजलेला वास येतो ना खमंग असा, तेव्हा आपण हे चवळी आणि बटाटा टाकत आहे, हे पहा. आणि त्याला मसाल्यात एकत्र करून घ्यायचा. मसाला म्हणजे त्याला चांगला लागला ना की खायला पण चांगलं लागतं. चवळीच्या आतमध्ये तो मसाला जातो. पहा असं तेल सुटलेलं आहे, ठीक आहे. हे पहा तेल दिसतंय. असं तेल सुटलं ना की गरम पाणी टाकायचं. तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढंच तुम्ही टाका. जर तुम्हाला जास्त रस्सा करायचा असेल किंवा थोडंसं भाजी चपाती बरोबर पण खाता आलं पाहिजे अशा प्रकारे. आणि उकळी आली ना की एक शिटी द्यायची फक्त, आणि थंड झाल्यावर त्याच्यावर कोथिंबीर टाकायची. मी कुकर लावलेला आहे, ठीक आहे. ह्याची शिटी झाली ना एक शिटी की आपण गॅस बंद करायचा आहे. माझी शिटी काय होत नाही आहे, कुकरचा थोडा प्रॉब्लेम झालेला आहे, ठीक आहे. मी गॅस बंद करते. 20 मिनटं झालेली आहेत, त्याच्या हिशोबाप्रमाणे मी गॅस बंद करते. कुकर थंड झाला ना की खोलायचा. आता कुकर खोललेला आहे मी, हे बघा, हे पहा कसं झालेलं आहे बघा. हे पहा, ही माझी रस्सा भाजी वाफ येते त्यामुळे, हे बघा. तुम्ही चपाती बरं भाकरी बरं पण खाऊ शकता, भाता बरं पण खाऊ शकता. कशी झाली मला कमेंटमध्ये सांगा.